नमस्कार. आमच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज ज्या विषयासंदर्भात आपल्याला बोलायचं आहे त्या विषयाला थोडं गंभीरतेनं आपण घेणं गरजेचं आहे. मायबापांना त्या विषयाला त्या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मी जे काही विषय सांगणार आहे ते थोडंसं काळजीनं ऐका, कारण हे ऐकल्यानंतर कुण्या मायबापाने त्या गोष्टीवरती जर ध्यान दिलं तर जे काही विपरीत होणार आहे, वाईट होणार आहे, तर ते होणार नाही. काय झालं, आम्ही काही कारणास्तव अहमदपूरला जात होतो. लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर गाव आहे, त्या अहमदपूरला. आणि जात असताना एक 20, 21, 22, 23 वयामधले 2 मुलं असतील आणि त्यांच्याकडं एक गाडी होती, 4 व्हीलर गाडी. आता कोणाकडं स्विफ्ट असते, कोणाकडं नॅनो असते, कोणाकडं I10 असते, कोणाकडं फॉर्च्युनर असते, कोणाकडं इंडिओर असते. ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार वाहन त्यांच्याकडे अवेलेबल असतं, कोणाकडं नसतंही. कोणाकडं मोटरसायकली असतात. आता काय झालं तर जो काही चालवणारा मुलगा होता त्याचं लग्न जमलेलं होतं. त्या दिवसाच्या 8 दिवसानंतर त्या मुलाचं लग्न जमलेलं होतं, जो गाडी मालक होता. आणि जी गाडी जी होती ना, तर ती स्कॉर्पिओ गाडी होती, ब्लॅक कलरची. आणि तो काहीतरी वस्तू आणण्यासाठी एका ठिकाणावरती जात होता. एकटं होता म्हणून त्याच्यासोबत त्याच्या मित्राला घेतला. आणि त्या मित्राचं लग्न परवा दिवशी होतं. ज्या दिवशी काही प्रॉब्लेम झाला ना, त्याच्या परवा दिवशी 1 दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं लग्न होतं. आणि ते मुलं वस्तू आणण्यासाठी जात होते. आता ह्याला असं वाटलं की एकाला दोघं राहावं, परंतु आता वाहनगडे तारुण्यातले मुलं असेल, आता गाडी खूप स्पीडनंच असणार, कारण पाठीमागून जाऊन ट्रकला धडक दिलेली होती. आता ते धडक जाणून बुजून कोणीच करत नाही. आणि अक्षरशः धडक लागू नये, कोणाच्याही कुटुंबावरती असलं संकट खरंच येऊ नये. अक्षरशः त्या मुलांना काय काढावं लागलं, कसं काढावं लागलं विचार करा. पाठीमागून जाऊन ठोकलेलं आहे, कारण मुंडकं तुटलेलं बाजूला, पुन्हा छाती पूर्णपणे चेमदलेली. नाही, ते त्या गोष्टी सांगता येत नाहीत, एवढा जबरदस्त इन्सिडेंट झालेला होता तो. त्याच्यामुळं आपल्या घरी वाहन घेवं नाही घेवं, वाहन असायलाच पाहिजेत का, असणं गरजेचंच आहे का? मी तुम्हाला घ्या अगर नाही घ्या हे म्हणत नाही. जर वाहन घेतलं तर थोडीशी रिस्क वाढते, ह्याची काळजी घ्या. आणि जरी आपण त्याच्यावर जर तोडगा करायचा म्हणला तर आपल्या लेकरावरती आपलं बंधन असणं गरजेचं आहे का. जर बंधन असलं ना तर काही गोष्टी टळून जातात. जर म्हटलं की मुलगा असो कुणी असो, जर त्याला वाहन कुठं घेऊन जायचं आहे तर ते आईवडिलांना शक्यतो विचारतोच, मी आई पप्पा मी गाडी घेऊन जात आहे. जर तुम्ही म्हणलं की बाबा मी येतो सोबत, जर तुम्ही असलो सोबत, जर जी गाडी जे काही त्यांची चालवण्याची गती असते का, ते गती खुंटली जाते. ते त्या गतीनं चालवत नाहीत, सावकाशरित्या चालवते. ते काय तारुण्यामधले मुलं काय किती पळते हे त्या वाहनाचा अंदाज नसतो त्यांना. किती पळाल्यानंतर ती ब्रेक कसं लागते का नाही, किती पळाल्यानंतर कसं लागते, कंट्रोलिंग नावाची गोष्ट असते का, ते अनुभवाशिवाय येत नाही. आणि ज्याला बिग अनुभव आहे, मोठा अनुभव आहे, ते आउट ऑफ कंट्रोल चालवण्याचा प्रयत्नच कधी करत नाहीत. समजा ते वाहन आहे 100 प्रति घंटा, तर ते कंट्रोलिंग किती होते त्यांना माहिती असते. त्याच्यामुळं आपल्या लेकरांवरती आपलं खरंच नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आपल्या घरी वाहन असणं गरजेचं आहे का नाही, ह्याही गोष्टीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण रस्त्यानं बरेच इन्सिडेंट ॲक्सिडेंट झालेले दिसून येतात. कारण ह्याच्यामध्ये मोटरसायकलचे पण, याच्यामध्ये जे यंग मुलं आहेत,
जे तारुण्यामध्ये नवीन नवीन आलं तारुण्य, त्या सुरुवातीवरती आहेत. त्या मुलांना काहीच कळत नाही, खरंच काही कळत नाही. कारण आम्ही जे केलेलं आहे, भाग्यवश काही वाईट झालेलं नव्हतं. आणि त्यावेळेस ह्या मोटरसायकली फोर व्हीलरही मार्केटमध्ये नव्हत्या तेवढ्या. आता कोणाकडे कोणीही घेऊन आले होते, त्याच्यामुळे त्याची काही किंमत राहिली नाही. आणि जे किमती वाहन आहे ते त्या मायबापाला त्यांचं पुत्ररत्न असो की कन्यारत्न असो हे असते. ते फोर व्हीलर घेतात म्हणजे ते जे आज आहे ना, उद्या दुसरी घेता येते. परंतु जीव गेल्यानंतर काय करणार आहे सांगा बरं. त्या कुटुंबावरती असलं संकट आलेलं असते, त्या माईला बापाला जगावं का नाही असा प्रश्न पडतो. जगावं तर कोणासाठी जगावं? ज्याच्यासाठी जगायचं आहे तोच या सृष्टीत नसल्यानंतर जगून काय करणार. त्याच्यामुळं सर्वांना एक विनंती आहे, जे काही आपल्याकडे वाहन आहे, जर आपल्याला गडबड जर असली ना, थोडंसं गडबड असल्यावर थोडंसं लवकर निघा, म्हणजे गडबड करण्याची गरज पडत नाही. तुम्ही गडबड जर केलं तर नुकसान होण्याचे खूप चान्सेस आहेत. तुम्ही प्रयत्न करून बघूच नका. नुकसान झाल्यानंतर कोण भरपाई करणार आहे त्याचं, हे प्रत्यक्षात मी भोगलोय. गडबड केल्यानंतर काय होते. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, हृदयापासून विनंती आहे की जे काही आपल्याकडे वाहन आहे सावकाश चालवा. गडबड करण्याचा खरंच प्रयत्न करू नका. जीव गेला एकदा, जीव आहे तोपर्यंतच काय करायचे ते करता येते. एकदा जर जीव गेला, याच्यामधून जो काही म्हणते जो जीव आहे तो गेल्यानंतर कोणीच काय करू शकत नाही, ते वापस आणताच येत नाही. त्याच्यामुळं आपल्या सर्वांना एक विनंती आहे, जे काही वाहनं आहेत आपल्याला सावकाश चालवा, काळजी घ्या, काळजीने राहा. आपल्यामुळं आपल्या कुटुंबाचं नुकसानच होऊ नये. आणि ते नुकसान झाल्यानंतर ते खळगी जी असते ना, ते कोणीच भरू शकत नाही. आपण आपल्या कुटुंबाचा आपला विचार करा, प्रत्येकाने आपापला विचार करा, म्हणजे कोणी कोणाची विचार करायची गरज पडत नाही. कोणी कोणाला अडचणीत आणू नका, एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे. चुकलं तर माफ करा. जय हिंद, जय भारत, जय भवानी, जय शिवाजी.